अजिबात केलं नाही। हे जे आता मानवडर म्हणून जे आलेत ना त्यांना एक गल्ली माहित नाही, तर सर्व गावाने मिळून आज आम्ही इथं कुलूप लावतो इथं। नमस्कार। गेल्या 3 वर्षापूर्वी पिरणवाडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळालेला आहे। मागील 3 वर्षापासून गावात कोणत्याही पद्धतीची विकास कामे झालेली नाहीत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। गावात विकास कामे झाली नाहीत, तसेच नोडल अधिकारी या खुर्चीसाठी या ठिकाणी सगळा गोंधळ सुरू आहे। यामुळं आज पिरणवाडी गावातील नागरिकांनी पट्टण पंचायतीवरती धडक मोर्चा काढून आपला निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। मोर्चा घेऊन आलेला आहे, याचं कारण म्हणजे गावामध्ये कोणत्याही सुविधा आता जवळजवळ वर्ष होत आलं। हा हनुमंतप्पा मानवडर हा चीफ ऑफिसर आल्यापासून आमच्या गावामध्ये कोणतीही व्यवस्था गावामध्ये झालेली नाही। पट्टण पंचायत जी आम्ही मागितली नव्हती ती पट्टण पंचायत करून ह्या गव्हर्नमेंटनं सरकारनं आम्हाला जे धारेवर धरलंय त्या सीईओ ना गल्ल्या माहित नाहीत, एक गल्ली माहित नाही आहे। हे जे आता मानवडर म्हणून जे आलेत ना त्यांना एक गल्ली माहित नाही। मारुती गल्लीमध्ये एवढं पाणी साचलंय, या बायकांचा आक्रोश तुम्ही बघा। कारण का आज सगळी एकवटायला पक्षपात कुठलाही नाही आहे इथं, सगळे जे आज आम्ही गावभाग आलेला आहे। इतके दिवस यांचा सावळा गोंधळ आम्ही सगळा बघितलाय, आलेल्या ना किंमत नाही आहे। 480 रुपये कचरा पट्टी घेताय, एक कचरा उचलायला तुमच्याकडे गाडी नाही। आज शेजारची पट्टण पंचायत आहे, त्या पट्टण पंचायतीला ज्या दिवशी पट्टण पंचायत झाली त्या दिवशी ताबडतोब गाड्या, एक जेसीबी, ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने चालत असताना आमच्या इथं का नडला आणि कुठला ऑफिसर का करत नाही किंवा कुठल्या ऑफिसरला काय जमत नसेल, तर माझं म्हणणं असं आहे की ही सरळ पट्टण पंचायत रद्द करून पूर्वीसारखी ग्रामपंचायत करा। आमच्या पद्धतीनं आम्हाला जसं जमेल तसा आम्ही ही पंचायत चालवतो आणि असे ऑफिसर पाठवण्यापेक्षा या डीसी साहेबांनी विचार करावा की या 3 गावाचा जर विकास व्हायचा असेल तर असल्या ऑफिसरांच्या हातून विकास होणं शक्य नाही। जर या ठिकाणी एक सक्षम अधिकारी नेमायचा असेल तर इथं पाठवून द्या, आणि जर तुम्हाला हे अधिकारी पाठवायला होत नसतील तर सरळ ही पट्टण पंचायतीची ग्रामपंचायत करा। ग्रामपंचायत करणं पण तुम्हाला जमत नसेल तर सर्व गावाने मिळून आज आम्ही इथं कुलूप लावतो। इथं कमिटी नसल्यामुळे त्यांच्यावर अधिकाऱ्यावरती वचक नाही आणि गव्हर्नमेंटचा निधी काय आला आणि ते कुठे खर्च झालं ह्याचं पण संगपता नाही। आणि परत आता या मनी ऑर्डर चार्ज घेतले होते, आता गव्हर्नमेंटने आणि एका चौगला या अधिकाऱ्यानं गव्हर्नमेंट ऑर्डर दिलेले असताना त्या खुर्चीसाठी आता ते मनी ऑर्डर कोर्टात पण गेले होते असं मला ऐकून माहिती आहे। आता ते सगळं संपून सुद्धा परत गव्हर्नमेंट ऑर्डर असताना एक अधिकारीला काल काहीतरी त्या खुर्चीसाठी मी तो असं भांडण झालं असं ऐकायला मिळालं। पण हे आज हे संगीत खुर्ची थांबून गावचे समस्या भरपूर आहेत आणि माझ्या मते 3ही गावामध्ये आज भरपूर लोकसंख्या आहे म्हणूनच त्यांनी पट्टण पंचायत केलेत। पण होऊ दे, त्या पट्टण पंचायतच्या धर्तीवर आमच्याकडे टॅक्स वसूल करायला, पण ते टॅक्स वसूल केलेल्या माध्यमातून बघितलं तर सुविधा काही नाही। बरेच इथे सीओ अधिकारी येत आहेत जात आहेत, पण मूलभूत सौकार म्हणजे मेन म्हणजे उतारा असतील, कम्प्युटर उतारा असतील, गावातील लाईट, पाण्याची समस्या पण होती आता आणि जास्तीत जास्त पाऊस पडत आहे तिथे पण कोणी अधिकारी येऊन समस्या जाणून घेत नाहीत। प्रत्येक घरातनं इथं पाणी जात आहे। तर आज आमच्या गावच्या वतीनं मान्य आमचे डीसी साहेब असतील आणि संबंधपट्ट सर्व अधिकाऱ्यांना एकच निवेदन आहे की परमानंट इथं आम्हाला अधिकारी द्यावे, काम करणारा अधिकारी द्यावे। एक ठिकाण एकाच जागेवरती एका खुर्चीवर 2 अधिकारी असतील तर तेही कोण करावं, कसं चालवावं? आणि आजपर्यंत पाण्याची व्यवस्था नाही, का गटारची व्यवस्था नाही, स्वच्छता नाही, काय नाही।